आणि दोन्हीही व्यवस्थित शिस्तीमध्ये उभे आहेत, नाही तर काही चोपदारांना टेकण्या लावावे लागतात। छान चोपदार हे वैभव आहे। उत्कृष्ट हार्मोनियम वादक आमचे माऊली महाराज, नाहीतर तुम्ही गाता शिवरंजनी आणि ते वाजवतात दुसरीच रंजनी, पण असे स्वराला धरून चालणारे आणि हार्मोनियम वादक असं वाटतं तुम्हाला चोरून न्यावं। जर आपण इतके छान वाजवत असाल तर कारभारी किती छान वाजवत असतील याचा अंदाज आपण लावा। उत्कृष्ट मृदंगाचार्य आमचे हरिभक्तीपरायण मनोहरजी महाराज, मृदंग ऐकता ऐकता मन हरण होईल असे स्वनामधन्य मृदंग सम्राट मनोहरजी महाराज, त्यांना मानाचा मुजरा करतो। गायन गंधर्व हरिभक्तीपरायण भरतजी महाराज यांना वंदन करतो। स्वरब्रह्म हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज यांना अभिवादन करतो आणि गायनाचार्य हरिभक्तीपरायण चंदू महाराज यांचे चरण स्पर्श करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित अजून एक भरत आहेत, आपण विठ्ठल भक्त भरत आणि आपण शनी भक्त भरत, त्यांनाही साष्टांग दंडवत करतो। महाराजांचा एक महत्त्वाचा मुद्दा आपण प्रसाद घेता घेता ऐकला, मला देवाची भक्ती मनापासून आवडते। शनी महाराजांची भक्ती महाराजांना मनापासून आवडते, नाही तर फॉर्मॅलिटी म्हणून भक्ती करणारे भरपूर आहेत, पण मनापासून भक्ती करणारे भरत महाराजांसारखे फार कमी सापडतात, त्यांना म्हणून मी साष्टांग दंडवत कार्यक्रमासाठी। आणि आमचे ज्यांच्याकडे संत निवास असतो, काय नाव तात्या? हरिभक्तीपरायण रवींद्र तात्या कुठे आहेत? तर ओव्हरबोट करा म्हणजे बरं असतं। जीवा भावाचे भेटले इथं आल्यानंतर आणि त्यांनी फार मोठी काळजी घेतली आणि तात्यांनाही धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे आणि कार्यक्रमासाठी हे बालगोपाल काय छान आणलेत हो, अरे काय पावल्या घेतात ते, नाहीतर पावल्या घेणारे मध्ये मध्ये फार मोठ्या आणि आराम करतात, विश्रांती घेतात, पण हे पावल्या घेणारे विश्रांतीच घेत नाही। हे काय बदाम काजू खातात का काय खातात कोणास ठाऊक, काय त्यांच्यात एनर्जी आहे। मला वाटतं इथे दोन्ही टाइम अख्ख्या गावाला पंगत असल्यामुळे त्यांची सगळी एनर्जी यांच्यामध्ये जाते की काय। असे पावल्या घेणारे फार कमी सापडतात। त्यांना मधून मधून आणि चार्जिंग करावी लागते, पण हे माझे चार्जिंग उतरवायला लागले, इतक्या सुंदर पावल्या घेतात। म्हणून त्या सर्वांना आणि त्यांच्या मातापित्यांना मी धन्यवाद देतो। त्यांचे गुरुजन हरिभक्तीपरायण आणि परमादरणीय योगेशजी महाराज व सौ हरिभक्तीपरायण सुनीताताई महाराज, लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था व बालाजी मंडळ पाचोरा यांना धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे आमच्या हरिभक्तीपरायण द्वारकामाईंच्या आणि सखी सौ हरिभक्तीपरायण हिरकणमाई यांना वंदन करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी आणि सगळं काही आहे, पण प्रकाश नसेल तर त्याला किंमत नसते, म्हणून प्रकाश महाराजांनाही मी वंदन करतो। त्याचप्रमाणे इथे एवढे महाराज माझ्या पाठीमागे उभे आहेत की सगळ्या महाराजांचा जर मी उल्लेख करायला गेलो तुकाराम महाराज तर मला व्याख्यान विस्तार भय लांबेल, म्हणून येथील मागे उभे असलेले, पुढे उभे असलेले, बसलेले, गावातील बाहेरगावातील बालगोपाल, तरुण मंडळ, माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक आणि राजनैतिक, व्यापारिक, शैक्षणिक, संगीत वगैरे सर्व क्षेत्रातील आलेल्या समस्त भाविक भक्तांना सामुदायिक वंदन करतो। ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाल। तुकोबारा देव आपलासा करून घ्यायला सांगतात आणि 22 तारखेला आपल्या एका रामरायाची एका देवाची प्राणप्रतिष्ठा, पुनर्प्राण प्रतिष्ठा होणार। त्याला एक शब्द जोडावा लागेल, पुनर्प्राण प्रतिष्ठा म्हणजे पुन्हा प्राणप्रतिष्ठा होणार। आणि त्या प्राणप्रतिष्ठेच्या संबंधामध्ये आणि आपला सप्ताह अजून 2 दिवस पुढे सरकलेला आहे आणि त्या 2 दिवसाची भर काढण्यासाठी ती भरण्यासाठी आमच्याच गावातील आमचे गाव शिवचे हरिभक्तीपरायण योगेशजी महाराज यांच्या रामकथेला उद्यापासून दुपारच्या सत्रामध्ये प्रारंभ होणार आहे। त्यांना माझं वंदन सांगा। उद्यापासून माझी भागवत कथा बेटावद जवळ बामणे तालुका मन्नर या ठिकाणी आहे, नाहीतर मी कथेचं सत्र ऐकून गेलो असतो। फार सुंदर चांगल्या प्रकारचा योग आहे। आपण देवाची भक्ती करत आहात, पण एखादा नास्तिक तुम्हाला प्रश्न विचारेल, तुकाराम बाबा देवदेव करतायत 56 वर्षापासून, तुम्ही देव पाहिला आहे का? कदाचित आपण भरत महाराज भावनेच्या भरात म्हणणार हो पाहिला आहे, पण नास्तिक इथे थांबणार नाही। नास्तिक लागेल विचारेल तुम्ही पाहिला आहे तर आम्हाला दाखवा, आणि मग आपण दाखवायला समर्थ ठरणार का? उत्तर द्यावे।
आपण देव दाखवू शकणार नाही. मग नास्तिक म्हणतो ज्या अर्थी देव दिसत नाही त्या अर्थी देव नाही. आता ऐका, ज्याच्या डोक्यात असा सडका बटाटा सडत असेल त्याला माझा पुढील प्रश्न, माझं पुढील निवेदन महत्त्वपूर्ण आहे. जो म्हणत असेल देव दिसत नाही म्हणून नाही, त्यांनी इकडे लक्ष द्यावे. नुसते कान नाही, आता डोळे सुद्धा द्यावे. जर खाली पाहत असतील तर वर पाहावे. चोपदार माळेतून एक फूल लवकर घ्यावे. एक फूल आणा इकडे. ज्यांना असं वाटत असेल देव दिसत नाही म्हणून नाही, त्यांनी इकडे कान तर द्यावेच द्यावे, पण माझ्याकडे डोळे सुद्धा द्यावे. देव दिसत नाही असा ज्याचा गैरसमज असेल त्यासाठी माझं एक नम्र निवेदन आहे. हे मी हातात काय घेतलेलं आहे? फूल. फुलाला नाकाला लावल्यानंतर काय येतो? वास म्हणू नका, वास गटारी आणि संडासी यांचा सुद्धा येतो. सुगंध. असं बोला ना. 56व्या वर्षात आपण आणि पदार्पण करत आहोत. कारभारी महाराज, फुलातून काय येतो? सुगंध. ह्या फुलात सुगंध आहे की नाही? त्याच्या क्वांटिटीनुसार, क्वालिटीनुसार फुलात सुगंध आहे की नाही? बोला द्वारकामाई, फुलात सुगंध आहे. फुलात सुगंध आहे. जो नास्तिक म्हणत असेल देव दिसत नाही, त्याने माझ्या बोलण्याकडे आणि या हात इशाऱ्याकडे लक्ष द्यावे. माझ्या हातात फुल घेतलेलं आहे, फुलात काय आहे? सुगंध. जो म्हणत असेल देव दिसत नाही त्याने इकडे लक्ष द्यावे. फुलात सुगंध आहे. दाखवा बरं कुठे आहे? हार्मोनियम वादक माऊली महाराज, ज्या वेळेला बाहेरून रोग काय कळत नाही त्यावेळेला एक्सरे काढला जातो. डेड बॉडी असेल तर कशामुळे मेला म्हणून PM केलं जातं. असा सुगंध दिसत नाहीये, मी त्याचा PM करतो. मनोहर महाराज, तुम्हाला दिसला? पोरांनो, तुम्हाला दिसला? फुलातला सुगंध दिसतोय का? फुलातला सुगंध दिसतोय? नाही. फुलातला सुगंध दिसत नाही, पण नाही का? आहे. फुलातला सुगंध दिसत नाही तरी देखील आहे. तसं हे जग आहे फूल, आणि फूलरूपी जगातील सुगंध रूपी माझा देव दिसत नसला तरी तो आहे आहे आहे. देव आहे, देव आहे, देव आहे, देव देव नटला ना परी. देव आहे हृदय मंदिरी शोधून पाही. देव आहे, निश्चित आहे, म्हणून दुसऱ्यांदा देव आहे. जर तुला दिसत नसेल तर शोधून पाहे. कुठे? हृदय मंदिरी शोधून पाहे. फुलातला सुगंध दिसत नाही, पण फुलातल्या सुगंधाचा कानाला लावल्यावर अनुभव येतो. कानाला कितला बी बाणट होईन, फूल उकले कानलेला का डोकं फिरर मेंटल. फूल उचलून कानाला लाईन का तो कसा डोळ्याला चिटकाई. फुलाचा सुगंध दिसत नाही, नाकाला लावल्यावर त्याचा अनुभव येतो. गुडाचा खडा दिसतो, त्याच्यातली गोडी दिसत नाही, ती जिभेवर ठेवल्यावर अनुभवास येते. त्याप्रमाणे देव दिसत नाही, पण भक्ती करणाऱ्याच्या हृदयात अनुभवाला येतो. काय छान प्रमाण दिलं अनिल महाराज. हृदय मंदिरी शोधोनी पाहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. का भ्रांतासे कामू विषयावरी.
हृदयात शोधा त्याला. भक्ती करा, 10-12 वर्ष झिजवा, घासा. घासल्याशिवाय चकाकी येणार नाही आणि त्याशिवाय परमात्मा हृदयात आहे असा अनुभव येणार नाही. विठाल 56 वर्ष आणि आपण पदार्पण केलेल्या सप्ताहामध्ये जेव्हा मध्ये भजन होईल ना, जसे आमचे भरत महाराज मनापासून आणि देवाची पूजा अर्चा आराधना करतात, तसं मध्ये भजन सुरू झालं का मनापासून म्हणायचं. कोणतंही व्यवहारिक किंवा पारमार्थिक कोणतंही कार्य असो ते मनापासून. कीर्तन ऐकायचं असेल तरी मनापासून, कीर्तन करायचं असेल तरी कीर्तन करणं मनापासून, साथ द्यायची असेल तरी कीर्तनकाराच्या पाठीमागच्या, जसे आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण भरत महाराजांनी त्यांचा हा ताफा मनापासून साथ देत आहे, तसे आपण सुद्धा टाळी वाजवून म्हणजे भजनाच्या वेळेला टाळी वाजवून मनापासून साथ द्या. ठीक आहे. असेल तुमचा देव, भरत महाराज नास्तिकांचा पुढचा महत्वपूर्ण मुद्दा, असेल तुमचा देव, तुमच्या देवाची आम्हाला गरज काय. अटेन्शन, लक्ष द्या. असेल तुमचा देव कारभारी महाराज, तुम्ही करा देव देव 56 काय तुम्ही 156व्या वर्षापर्यंत सप्ताहाचं आयोजन करा, तुम्ही करा देव देव, तुमच्या देवाची आम्हाला गरज काय. आणि हा महत्वपूर्ण प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर जर प्रत्येक नास्तिकानं समजून घेतलं तर जगामध्ये एकही नास्तिक राहणार नाही. देवाची आम्हाला गरज काय. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मात्यापित्यांनो, देवाची गरज प्रत्येक जीवाला आहे. जीव समजणार नाही म्हणून मी शब्द बदलवतो भरत महाराज. देवाची गरज प्रत्येक मानवाला आहे. आता लक्षात येईल त्यांच्या, नाही तर जीव समजलं नसतं. असे काही जीव आहेत की त्यांना जीव समजत नाही. देवाची गरज प्रत्येक मानवाला आहे. कशावरून? प्रत्येक मानवाचा प्रत्येक प्रयत्न कशासाठी? सर्व सुखाची आशा जन्माला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. हो जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. वेळ कमी आहे म्हणून एवढंच बोला आणि पुढं चला. लय मोठं प्रमाण आहे आणि चाललंय, ताणून लावली गेली. आणि मी तुमच्या गावात पोटभर जेवलो आणि जर व्यवस्थित नाही सांगितलं तर मला फुटून निघण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणून मी संक्षिप्त बोलतो आणि पुढे चालतो. प्रत्येक जीवाचा, प्रत्येक मानवाचा प्रत्येक प्रयत्न कशासाठी? सुखासाठी. शेतकरी, शेतमजूर हात शेतामध्ये आणि हाणाचं काढं करतात, राबतात, रक्ताचं पाणी करतात आणि अन्नधान्य पिकवतात, मजुरी करतात, पैसे मिळवतात. सरते शेवटी टार्गेट, ध्येय काय आहे? सुख. कंपनीत काम करणारा पगार घेतो, पगाराच्या पैशांपासून मिळवायचं काय? सुख. इलेक्शनमध्ये, मतदानामध्ये अनेक उमेदवार उभे राहतात. काही जण निवडून येतात आणि निवडल्यानंतर त्यांचा हेतू काय आहे? सुख. प्रत्येकाला काय मिळवायचं आहे? सुख. आता काहींचा मार्ग चुकीचा आहे, तो भाग वेगळा, परंतु प्रत्येकाचा ध्येय आहे सुख. आता ऐका, प्रत्येकाचं ध्येय सुख आहे. आणि सुख कुठे आहे माहिती आहे? सुखरूप कोण आहे माहिती आहे का? सुखरूप कोण आहे? सुखरूप ऐसा, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. बाबा माझ्या पांडुरंगाचा रे काजू, माझ्या पांडुरंगाचा रे काजू. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. हो माझ्या पांडुरंगाचा रे काजू, माझ्या सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. पांडुरंग नाम परमात्मा नाम देव सुखरूप आहे. आणि जो सुखरूप आहे तो देव आहे. म्हणून ज्याला सुख पाहिजे त्याला कोण पाहिजे? नाही समजलं तुम्हाला? दोन नावं, घरचं आणि शाळेतलं नाव वेगळं, असे दोन नाव आहेत. घरी काहीतरी वेगळं नाव आहे आणि शाळेत खरं नाव आहे. असं ज्याचं असेल त्यानं वरबोट करा. हां, घरचं आणि शाळेतलं वेगळं आहे ना? उभा राहा. मग हुशार आहेत तुमच्या गावातले मुलं, नाही तर काही गावातले खालीच मना टाकतात. घरचं नाव आणि शाळेतलं दोन डिफरन्स वेगवेगळे ना? हां, शाळेत नाव काय आहे तुझं? जयेश. आणि घरी काय म्हणतात तुला?
गोलू. आता पुढे काय बोलू? थांब थांब. लक्षात आलं त्याचं शाळेतलं नाव काय आणि घरचं नाव काय हे तुमच्या सर्वांच्या सहज लक्षात आलं. आता मी बोलवतो कोणाला? ए शेजारच्यांनो लक्ष द्या, शेजारी पाजारी. मी बोलवतो कोणाला आणि येतो कोण? शाळेत म्हणतात जयेश आणि घरी म्हणतात गोलू. जयेश इकडे ये ना. साऊंड सिस्टमवाले महाराज, मी कोणाला बोलवलंय? जयेशला. मी कोणाला बोलवलंय? जयेशला. गोलू कुठे गेला? बघ बघ गोलू कुठे गेला? तो खरंच पाहतोय. गोलू जागेवरती जा. चोपदार महाराज, मी बोलवलं कोणाला होतं? जयेशला. आणि पाठवलं कोणाला? गोलूला. मग पहिला जयेश कुठे गेला? विषय लक्षात आला. व्यक्ती एक, नाव दोन. ज्याला शाळेत जयेश म्हणतात त्याला घरी गोलू म्हणतात, ज्याला घरी गोलू म्हणतात त्याला शाळेत जयेश म्हणतात. तसं ज्याला शास्त्रात देव म्हणतात त्याला व्यवहारात सुख म्हणतात, ज्याला व्यवहारात खरं सुख म्हणतात त्याला शास्त्रात देव म्हणतात. जसं गोलू आणि जयेश एकच आहे तसं खरं सुख आणि देव एकच आहे. म्हणजे खरं सुख प्राप्त करायचं असेल तर कोणाची प्राप्ती? अभंगाच्या पहिल्या चरणात. आपुला तो एक देव करून घ्यावा, तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नोहे. अभंगातले शब्द सोपे आहेत. एक देव आपलासा करून घ्या, नाही करणार तर पदरामध्ये सुख नाही पडणार. तेणे विण जीवा सुख नोहे. चला आता शब्दार्थ बघूया. पहिला शब्द आहे आपुला. आपण देवाला मानतो, देव आहे असं मानतो. भरत महाराज, देव आहे असं आपण मानतो, पण पुढे देव आपला आहे असं आपण मानतो का? देव मानतो म्हणूनच आपण कीर्तनाला आलेलो आहे. ही आपली जमेची बाजू आहे. पण देव आपला आहे असं आपण देवाला मानतो का? जरा आपण चिंतन करूया. आपल्या एकत्रित कुटुंबामध्ये किती जण आहेत? हम दो, हमारे दो, हिंदुओं को कम कर दो. हिंदूंची संख्या घटली. जेथे जेथे माझे प्राणप्रिय हिंदू बहुसंख्यक झाले त्यांनी इतरांना सुखाने जगू दिले. पण जेथे जेथे माझे प्राणप्रिय हिंदू अल्पसंख्यक झाले त्यांना इतरांनी फार जेरीस आणले, फार त्रास दिला. याला जम्मू काश्मीरचा इतिहास साक्षी आहे. म्हणून जगामध्ये पूर्ण जग हिंदूंनी भरलं तरी बहुसंख्यक हिंदू इतर कोणालाही पायाखाली तोडवत नाही,
आपलाच बंधू समजून त्याला बंधू प्रेम देतात. पण जिथे हिंदू अल्पसंख्यक होतात तिथे हिंदूंना फार मोठ्या संकटांचा सामना करावा लागत असतो. म्हणून विश्वामध्ये हिंदू वाढले तरी विश्वाला कोणताही धोका नाहीये. विठ्ठल विठ्ठल. एकत्र कुटुंबामध्ये पती पत्नी 2, त्यांना मुलं 2. हे 4 जण कोणाला न कोणाला एकमेकांना कोणत्या न कोणत्या नात्यानं आपलं मानतात. मुलाला आई दिसली आपली आई, आईला मुलगा दिसला आपला मुलगा, वडिलांना मुलगा दिसला आपला मुलगा. जितकी आई आपल्याला आई वाटते, आपली वाटते, जितका आईला मुलगा आपला वाटतो तितका तरी देव आपल्याला आपला वाटतोय का? याचं उत्तर जर हो आलं नाही, इंजन स्टार्ट आहे, एक्सिलेटर दिलं जात आहे पण गिअर टाकलेला नाही, इंधन सडतंय, टेम्परेचर वाढतंय पण गती अजून प्राप्त झालेली नाहीये. आणि आपल्यातील बऱ्याच जणांची ती अवस्था आहे. देव आहे असं आपण मानतो पण देवाला आपण आपलं मानत नाही. लक्ष दे इकडे. जोपर्यंत आपण देवाला आपलं मानणार नाही तोपर्यंत देवापासून आपल्याला इष्ट लाभ होणार नाही. लक्ष दे इकडे. म्हणून देव आहे ही पहिली पायरी आहे आणि त्यानंतर पुढे काय आहे? देव आहे परंतु तो देव आपला आहे. गोस्वामी तुलसीदासजी महाराज, जरा रामचरित मानसकडे जाऊया आपण. पहिल्यांदाच गीता प्रेस गोरखपूर स्थापन झाली तेव्हापासून कालच्या आज तकला बातमी होती. गीता प्रेस गोरखपूर स्थापन झाल्यापासून तुकाराम बाबा पहिल्यांदाच रामचरित मानस की मांग गीता प्रेस गोरखपूर अभी पूरी नहीं कर रही है. एवढी मागणी वाढली रामचरित मानस ग्रंथाची की आता गीता प्रेस गोरखपूरला सुद्धा असंभव झालं. ते एवढी मागणी वाढलेली आहे. याच्यावरून लक्षामध्ये घ्या माझ्या रामरायावरती समाजाचा किती प्रेम आहे की रामचरित मानस ग्रंथाची पूर्णता जगातल्या सगळ्या प्रेस मिळून करू शकत नाहीये. याच्यावर अंदाज लावा की रामरायाबद्दल आणि किती प्रेम असेल समाजाच्या मध्ये. लक्ष द्या. मी आपल्या समोर मुद्दा निवेदन करत आहे. गोस्वामी तुलसीदासजी काय बोलतात? मैं हूँ श्री भगवान का, मेरे श्री भगवान अनुभव यह करते रहो, तज ममता अभिमान सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बदरे भाई सब संतन की जय. इसको कहते सम. नाही तर मी उड्या मारून थकून जातो तरी तो पूर्ण उतरणी टाकतो. यालाच म्हणतात सम. इनके लिए एक बार ताली जोर से बजानी चाहिए. तुकाराम बाबा तुमच्या लक्षात आला असेल बरोबर. किती उड्या मारो पण समेवर थांबणं महत्वाचं आहे. वा वा मनोहर महाराज, म्हणून तुम्ही स्वनाम धन्य आहात. मैं हूँ श्री भगवान का, मेरे श्री भगवान अनुभव यह करते रहो, तज ममता अभिमान सियावर रामचंद्र की. तुम्ही इतकं गोड वाजवतात असं वाटतं अजून म्हणत राहू, अजून म्हणत राहू, अजून म्हणत राहू. त्याला नाईलाज आहे. मला वेळेत आवरायचं आहे. गरिबी आल्यावर लाजू नये, श्रीमंती आल्यावर माजू नये, सत्ता आल्यावर गजू नये आणि कीर्तनकार झाल्यावर लांबवू नये. म्हणून मी वेळेत संपवणार आहे. देव आपला आहे असं माना. देव आपला आहे. जसं शेत आपलं आहे, घर आपलं आहे, गायी आपल्या आहेत, म्हैस आपली आहे, तो शेणाचा तो आपला आहे, दगड आपले आहेत. काही काही मौल्या दगड जमा मना दगड मना दगड दगड लई जातो छाताडावर पाणी. काय जमा करावं याचंही भान नसावं. आपण केवढे दुर्दैवी आहोत याच्यावर अंदाज लावा. जमा करायचं असेल ना सत्कर्म जमा करा, जमा करायचं असेल ना सद्व्यवहार जमा करा, जमा करायचं असेल ना पुण्य जमा करा, अन्नदान जमा करा, दुसऱ्यांशी गोड बोलून दुसऱ्यांचं प्रेम जमा करा. दगड धोंडे जमा करून फायदा नाहीये. विठ्ठल. एखादा व्यक्ती भेटल्यानंतर कल्पना करा फार मोठा श्रीमंत व्यक्ती आहे, श्रीमंत व्यक्ती आहे. आपण दुसऱ्यांच्या अंतःकरणात आपली जागा बनवली पाहिजे. दुसऱ्यांच्या अंतःकरणात जागा धनानं जमवता येत नाही. दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये जागा
ही ज्ञानाने जमवता येत नाही, दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये जागा ही शुद्ध प्रेमाने जमवता येते. कल्पना करा, एखादा फार मोठा श्रीमंत व्यक्ती आहे आणि तो तुमच्या कार्यक्रमात आला, तुम्ही धावत गेले, नमस्कार केला, तरी तो त्याच्या असा फुगेल सारखा, अरे म्हणलं फुगू नको बे फुटशील बामटा, फुगत चालतोय. आणि त्याच्याऐवजी तो आला गेला, लोक जे त्यांचे चापलुसी करणारे असतील ना, आमचे दादा आले होते एवढंच म्हणतील, पण फुगेल होते असं म्हणतील का? पण त्याच्याऐवजी ते जर आल्याबरोबर ती थांबा येऊ नका, मी आलोच ना, तुम्ही कशाला धावताय? आणि आला एवढा मोठा करोडपती व्यक्ती आणि खालीच बिना आसनाचा सर्वसामान्य लोकांमध्ये बसून गेला, तर तो व्यक्ती जाईल, पण सर्वांच्या हृदयामध्ये जागा करून जाईल. जाणार ना आपण कुठे, तर असे दुसऱ्याच्या हृदयात जागा करून द्या. लोग हमारे कारण रोने नहीं चाहिए, लोग हमारे लिए रोने चाहिए. इतकं चांगलं वागावं. सुनबाई मुळे सासूबाईच्या डोळ्यात अश्रू येऊ नये, सुनबाईसाठी सासूबाईच्या डोळ्यात अश्रू यावेत. समजलं का? शब्द तिथेच आहेत. सुनबाईच्यामुळे सासूच्या डोळ्यात अश्रू येऊ नयेत, सुनबाईसाठी सासूच्या डोळ्यात अश्रू यावेत. लक्षात आलं असेल तर मी आपल्याला भाग्यवान समजतो, कारण शब्द तसेच आहेत. सुनबाईचं असं वागणं नसावं की ज्यामुळे सासूबाईच्या डोळ्यात अश्रू येतील. सुनबाईचं असं वागणं असावं की सुनबाई माहेरी गेल्यावर सुनबाईसाठी, माझी सुनबाई कधी येईल त्या सुनबाईसाठी सासूच्या डोळ्यात अश्रू यावेत, असं वागणं असावं. असा सद्व्यवहार ज्याच्या जीवनात असेल, तो व्यक्ती कुठेही जरी राहिला तरी त्याच्या अंतःकरणात देव येऊन निवास करेल, हा माझ्या नारदाच्या गादीचा आत्मविश्वास आहे. एक जिल्हाधिकारी बाई, द्वारकामाई तुमच्यामुळे सांगतोय, जिल्हाधिकाऱ्याला मराठीत काय म्हणतात रे? जिल्हाधिकाऱ्याला मराठीत काय म्हणतात? अरे जिल्हाधिकाऱ्याला मराठी मग काय म्हणतात? शाबास, एक कलेक्टर सापडला आपल्याला. तो स्वतः नाही बोलला, त्याला कॉपी दिली गेली. कलेक्टर हा शब्द इंग्रजी आहे. मी काय प्रश्न विचारला, यालाच म्हणतात कूट प्रश्न. तुकाराम बाबा, कारभारी महाराज, लक्षात आला ना आपला कारभार? जिल्हाधिकाऱ्याला मराठीत काय म्हणतात आपण लगेच सांगतो, कलेक्टर. कलेक्टर हा शब्द इंग्रजी आहे आणि त्याला मराठीत जिल्हाधिकारी म्हणतात. आता त्याला एक कूट प्रश्न असतात असे. ऐका, एक जिल्हाधिकारी ताई जेव्हा शाळेत शिकत होत्या आणि तेव्हा त्या दोघी जणी मैत्रिणी, ही घटना आहे व्हॉट्सॲप अस्तित्वात येण्याच्या काही वर्ष अगोदरची. दोघी मैत्रिणी शाळेत शिकत होत्या, दोघींचं लग्न झालं. देव आपला करा, त्या देवाचं तो हे सार्वनामिक विशेषण आहे, थोडंसं आणि ग्रॅमॅटिकली सार्वनामिक विशेषण आहे तो देव. आता तो जो शब्द आहे, लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल असं बोलतोय. तो हा जो शब्द आहे, हा तो शब्द जवळची वस्तू दाखवतो की दूरची? बोला, दूरची. आपुला तो 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 बैलगाडावर बसेल तो म्हणजे दूरचा. मग तो देव म्हणजे दूरचा देव. दूर आहे का तो देव? सर्वांच्या हृदय देशी, जे बुद्धिस्फुरे अहर्निशी, ते वस्तू गामी. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्मत स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्त कृद्वेद वेदेव चाहं. वा वा, छान, अति सुंदर. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो, सर्वांच्या हृदयामध्ये. आणि भगवंत आहेत. मग हृदय जवळ आहे का दूर? जवळ आहे. मग आपुला हा म्हणायला पाहिजे होता ना, तो का म्हटलं? आता ऐका, इथे हा जो तो शब्द आहे, जाणकार श्रोतेगणांना माझं नम्र निवेदन आहे, इथे तो शब्द हा दूरदर्शक सर्वनाम नसून तत्वमसी महावाक्यातील तत्पदाचा लक्षार्थ आहे. पुढे चलतो, थोडं डीप मध्ये गेलं. आपुला तो, किती देव आपले करा? एक एक देव आपला करा. याचा अर्थ देव अनेक असावेत.
मग किती देव आहेत? 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरव. 33 कोटी देवाचा मुंडा, अष्टकोटी भैरव. किती देव? 33 कोटी देव. आता हा कोटी शब्द येथे प्रकारवाची आहे. 33 कोटी म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशक, कोटी अशा प्रकारचं नाहीये. येथे कोटी शब्दच तो प्रकारवाची. 33 प्रकारचे देव आहेत. मग एक देव आपला करा. खऱ्या अर्थानं देव जर पाहिला तर एकच आहे. एको देव सर्वभूतेषु गूढ सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा साक्षी चेता केवलो निर्गुणस्य. नाही लक्षात आलं? बघा, ह्या निंबाच्या झाडाला, बरंच इथे झाड आहे आपल्या शेजारी, या निंबाच्या झाडाला पानं मोजलेत का कोणी? आता लगेच मोजता येतील का किती आहेत? अनेक आहेत. थोडक्यामध्ये पानं अनेक आहेत, फांद्या सुद्धा अनेक आहे. पण जेव्हा हे झाड उगवलं तेव्हा बीज मात्र एकच होतं. एका बीजा केला नाश मग भोगिले गणेश. एक बीज एकच होतं. तसं बीजभूत परमात्मा एकच आहे. श्रीमद भागवतामध्ये एकम सद्विप्रा आणि उपनिषदामध्ये एकम सद्विप्रा बहुधा वदंती. परमात्मा एकच आहे. एक परमात्मा अनेक रूपानं नटतो. पहिल्यांदा एक परमात्मा 5 रूपात. लक्ष द्या इकडे. कोणते 5 रूप मोजा? परमात्म्याचे मुख्य 5 स्वरूप कोणते? त्याच्यातले 3 तरी लक्षात ठेवा. विष्णू, शंकर, सूर्य, गणपती आणि आदिशक्ती. किती झाले? 5. काय म्हणतील आपला राम कुठे गेला याच्यात? रामरायाची प्राणप्रतिष्ठा, पुन्हा प्राणप्रतिष्ठा, आणि इथे राम नाही, हनुमान नाही. लक्ष द्या इकडे. मुख्य देव 5 सांगितले. तर राम कोणाचे अवतार आहे? विष्णूचे अवतार आहे. मारुतीराय कोणाचे अवतार आहे? भगवान शंकरांचे अवतार आहे. बरोबर बोला तुकाराम महाराज. मुख्य देव 5 आहेत. एक परमात्मा निर्गुण निराकार सगुण साकार झाल्यावर रूप किती झाले? 5. म्हणून आपल्याकडे म्हणा एकाचे 5 आणि 5चे अशीच म्हणा आहे ना. का कोणी असं म्हणतं एकाचे 4, 4चे 14, एकाचे 7, 7चे 17, भरते जत्रा लोडतात कुत्रा, अशी म्हण आहे का? एकाचे 5, 5चे 50. याचा अर्थ एक परमात्म्यापासून 5 रूप प्रकट झाले आणि 5पासून परमात्म्यानं अनेक रूप धारण केले. मात्र परमात्मा एक आहे. आपुला तो एक. जरा लक्ष द्या. तरुण मंडळी येथे बहुसंख्येने आहेत आणि म्हणून तरुण मंडळींना विशेष आणि महत्त्वपूर्ण निवेदन आहे. आता बरेच जणांनी ऐकलं असेल तरी देखील मी 2 मुद्दे सांगताना पुढे चालतो. 22 जानेवारीला येणारे 22 जानेवारी 2024ला आणि आपण हा जो उत्सव आहे पुनर्प्राण प्रतिष्ठेचा तो कसा साजरा करायचा त्याचे 5-6 मुद्दे सांगतो. पहिला मुद्दा, आणि प्रत्येकाच्या दारासमोर सकाळीच रांगोळी असावी. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, गुढी उभारलेली असावी. तिसरा मुद्दा, घरामध्ये गोड ज्यांना शक्य असेल, आर्थिक परिस्थिती चांगली असेल त्यांनी परिवारापुरतं तरी गोड बनवावं. ज्यांना शक्य असेल त्यांनी आजूबाजूला कोणी गरीब राहत असतील त्यांना गोड पदार्थ आपल्या घरी त्यांना निमंत्रण द्यावं. त्यानंतर देवाची पूजा करावी, देवाची प्रार्थना करावी, नामसंकीर्तन करावं. आणि जेव्हा तिकडे प्राणप्रतिष्ठा सुरू होईल त्यावेळेला तिथेही लग्न लागतं. म्हणून तुम्ही आज मंगलाष्ट म्हणजे तिथे राग पण फार छान लावला, आपण शिवरंजनी लावला. आणि अनिल महाराज आपण मंगलाष्टकाचा आलाप घेऊन जणू काही मला आठवण करून दिली. जेव्हा प्राणप्रतिष्ठा होते ना तेव्हा मंगलाष्टक म्हटले जातात. आणि ज्या वेळेला तशा प्रकारची प्राणप्रतिष्ठा आणि अयोध्येला होईल त्याप्रमाणे आपण सुद्धा इकडे प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला नामसंकीर्तन करायचं आहे. रामरायाचा फोटो ठेवायचा आहे, माझ्या रयतेचा राजा शिवबा यांचा फोटो ठेवायचा आहे आणि त्यावेळेला अक्षदा उधळण करून आणि भगवंताच्या प्राणप्रतिष्ठेमध्ये सामील व्हायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला आणि ही प्राणप्रतिष्ठा साजरी करायची आहे. देव आहे, एक आहे, आपुला तो एक. देव करुणे घ्यावा, नाही करणार काय बिघडेल. तेणे विण जीवा, तेणे विण जीवा सुख नोहे.
काही मिळवलं पण देव मिळवला नाही तर सगळं काही मिळवू नाही, जीवनामध्ये सुख मिळणार नाही. आणि सुख जर मिळालं नाही तर शांततेनं झोप लागणार नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, सर्व काही मिळवलं परंतु जर देव मिळवला नाही तर ततक्किम 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 ततक्किम. लग्नामध्ये गेले पण नवरदेवच आला नाही, ततक्किम 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 ततक्किम. नवरदेवच आला नाही, टाळी लावली, नवरदेवच नाही, टाळी लावून काय फायदा. तसं जीवनामध्ये देवाची प्राप्तीच केली नाही, सगळं काही मिळवलं पण सगळं शून्यात जमा होणार. म्हणून तेणे विण जीवा सुख नव्हे. आता एक मुद्दा भरतजी महाराज येथे चिंतनाचा असा आहे का हो, तुम्ही सांगता तेणे विण जीवा सुख नाही, मग जीवनामध्ये तुम्ही म्हणता देवाशिवाय सुख नाही. तुकोबा, अभंग बी तुकोबांचा, तुम्ही बी तुकोबाच. तुम्ही म्हणता तुकोबा जीवनामध्ये देवाशिवाय सुख नाही, पण आम्हाला पैसा मिळाला की सुख प्राप्त होतंय. ऐका 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 ऐका, लक्ष द्या इकडे. श्रीमंत मंडळी जास्त गांभीर्याने लक्ष द्या. पैशाने सुविधा मिळते, सुख नाही. काय 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 सरदार महाराज काय मिळते म्हटलं का गेले तुम्ही? ते ना असे मत घेतात काही काही सासूबाई आहे ना, इकडे झाडू मारते आणि काना तिकडे ठेवते, काय बोल रहे निमाले. तसे शब्दार हुशार येते. हा काय म्हणतो, पैशाने काय मिळते? सुविधा. सुख नाही. दुसरे शब्दार, पैशाने काय मिळते? सुविधा. सुख नाही. पैशाच्या संग्रहाने पैशाचा उपयोग केला तर सुविधा मिळते. कोणी सायकलले पायडल मारत घामाघूम विसन पयत फिरीन, तर कोणी हेलिकॉप्टरनं आकाशात जाईल. पैशानं काय मिळाले? सुविधा. पण हेलिकॉप्टरनं फिरणारा, फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरणारा आणि त्याची नार्को टेस्ट करा, तो सुखी आहे का? त्याची ब्रेन मॅपिंग टेस्ट करा. या काय भानगडी आहेत? ह्या मेडिकल आणि क्रिमिनल व्यक्तींना विचारा काय भानगडी आहे. त्यांच्या टेस्ट करा. का हो तुम्ही लखपती आहेत, अरबपती आहेत, खरबपती आहेत, पण खरे सुखी आहेत का? आणि जर ते खरे सुखी असते तर करोडपत्यांच्या घरामध्ये मर्डर झाले असते कारण कुत्र्यांनी शोधले असते का? अलमिती विस्तारेण. पैशाने काय मिळते? सुविधा. ध्यानात ठेवा, तुम्ही पक्के सापडले. पैशाने काय मिळते? सुविधा. आता ते उद्यापासून सगळं कीर्तन लक्ष देऊन ऐकतील, थोडंसंही बाहेर जाणार नाही. योगायोग त्यांचा एकाच मतानं निवडले, तुम्ही नाही तर पडलेच होते. बरं सापडून गेलं त्यांना. पैशानं काय मिळेल? सुविधा मिळेल. सुविधा. लक्षात ठेवा, गरीबाचा मुलगा असेल तर गावाच्या शाळेत शिकायला जाईल, आणि पैसा वाढला तर मग बाहेर गावाच्या शाळेत शिकायला जाईल. त्या पिवळ्या बसमध्ये जाईल. जास्तच पैशावाला असला तर स्वतःच्या कारमध्ये पोहोचवायला जाईल. पण तिथलं शिक्षण घेण्यासाठी बुद्धिमत्ता स्वतःचीच वापरावी लागणार आहे. जाऊ द्या त्याला. तो म्हणतो बाकीना लोक कीर्तन नाही ऐकतात तर मी तरी ऐकास. असे काही भाग्यशाली कुत्रे असतात, त्याच्यातले हे भाग्यशाली असावं. आपल्या गावातले माणसंच भाग्यशाली नाही आहे कारभारी महाराज. आपल्या गावचा कारभार असा आहे की आपल्या गावातले कुत्रे सुद्धा समजदार आहेत. ते हरेश्वर पिंपळगाव, श्री क्षेत्र हरेश्वर पिंपळगाव येथे बंजारा समाजातले ते